आमच्याकडे फक्त 2 मिनिटाचा टाइम आहे. पार्किंग भरतील आतमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे आपला डे 2 इन गोवा. आणि काल रात्री आम्ही रूमवरती आलो, मी त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि झोपून गेलो, कारण का काल खूप टायरिंग डे होता. सो आज आपण मॉर्निंग आपली सुरुवात केली आहे थोडंसं लवकर उठून, कारण का आपल्याला जायचं होतं मनाताईला पिकअप करायला मोपा एअरपोर्टला, पण तिची फ्लाईट ऑलरेडी हैदराबादवरूनच लेट झाली आहे. सो आता सस्मित आणि आम्ही सगळे निघालो आहे जर्मन बेकरीला, कारण का जर्मन बेकरी आपल्या बाजूलाच आहे. बरोबर, जाऊन आलास तिकडे? हो, जेव्हा तुम्ही रील बघत बसलेलात ना. पण कसे होते जर्मन बेकरी, आहे का चांगलं आहे? चांगली आवाज आला परत. हां, याचा आवाज परत आलेला आहे. सो आता एन्जॉय करूया आपण आणि आपण बघूया जर्मन बेकरीमध्ये काय काय आहे ते. आता वाजल्यात 9:15. मनाताईशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत की किती वाजता फ्लाईट तिची टेक ऑफ करते वगैरे. सो आता जर्मन बेकरीला काहीतरी खाऊ आणि मग तिकडून पॅरा रोड आणि मग तिकडून एअरपोर्ट. सो पारा रोड, पारा रोड आणि मग तिकडून एअरपोर्ट. त्याच्यानंतरचा प्लॅन अजून काय फिक्स नाही आहे. सो बघूया. आम्ही आता सध्या चौघं पुढे चाललो आहे. मुली येत आहेत मागून, त्यांची थोडीशी तयारी बाकी आहे. सो आम्ही चालत चाललो आता जर्मन बेकरी. सो हे आम्ही आता जर्मन बेकरीमध्ये आलो आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की खायला वेळ नाही आहे. सो सस्मितने आता त्याच्यासाठी एक सँडविच आणि कॉफी घेतली आहे. आम्ही सगळे पण टेस्ट करू, जर चांगलं वाटलं तर उद्या सकाळी आपण इकडे वगैरे कोणाला नाही मिळणार. गजब बेइज्जती है. ब्रेकफास्टला येऊया इकडे सकाळी. आम्ही टेस्ट करू आणि मग आपण निघूया एअरपोर्टला जायला. टेस्ट नाही करणार आहे ते लोक. करणार थोडंसं, एक घास तरी. गाईज, प्लॅनमध्ये भयंकर मोठा चेंज आहे. पारा रोड कॅन्सल केलं आहे, जर्मन बेकरी कॅन्सल केलं आहे. आता आम्ही आलो आहे कॅफे कोटिंगाला. मनाताईने अजूनपर्यंत म्हणजे फ्लाईट बोर्ड केली आहे पण टेक ऑफ नाही झालं आहे. सो पारा रोड तर कॅन्सल आहे. इथे खाऊ, मनाताईला पिकअप करू आणि मग आम्ही जाणार आहे बाबा औरम. ए सस्मित, ते कसं बोलतात? बाबा औरम काय बोलतात? बाबा अहुरम. बाबा अहुरम तिकडे आम्ही जाणार आहेत. आजचा ब्रंच, आता लंचच करायला, कारण का ब्रेकफास्ट आम्ही ऑलरेडी करतोय. सो लंच तिकडे करू आणि मग पुढचा प्लॅन डिसाइडेड. ॲक्च्युली पुढचा प्लॅन पण डिसाइडेड आहे. संध्याकाळी जायचं आहे मोर्जिम बर्गर फॅक्टरीला. सो ते बेस्ट प्लेस आहे ह्या ट्रिपची मला असं वाटते, मला कारण का खूप आवडते ते. एंट्री आहे कॅफे कोटिंगाची. क्रिसमस ट्री मस्त. कुठं बसलं आधी आम्ही का? हां, इकडे बसलेत. चला आपण खाऊन घेऊया काहीतरी. फायनली आमचा ब्रेकफास्ट आला आहे आणि पहिल्यांदा आमचे सगळ्या डिशेस एकसाथ आले. 1 2 3 हे आलं आहे, अजून एक, सगळं एकत्र आलं. हा यांचा अमेरिकन ब्रेकफास्ट, आधी आम्ही एकाचा. आणि आता फोटोशूट होणार आहे, कारण का पहिल्यांदा आमच्या टेबलवर सगळे एकसाथ आले आहेत. खुशी देखो सबकी. लवकर आलं असं तेरा मिनिटात राहतं. हा बघ काय बोलतोय कॉफीवर असं रॅन्डमच झालं काय. इथे कॉफीचं डिस्कशन झालं असं बोलला. आम्हाला काय फरक नाही पडत आहे, तुझा ब्लॉग आहे. हा, आम्ही तुझ्यासाठी सांगतो. आवडलंय शोधतायला. येस, तू जसं बिल सांगतोयस किंवा इथे एवढा खर्च झाला, हे प्रत्येक गोष्ट सांगायची नाही. हे रॅन्डमली आलं पाहिजे. नडी माना मानून नाणी. हा, आमच्याकडे फक्त 2 मिनिटाचा टाइम आहे. पार्किंग भरतील आतमध्ये. 2 मिनिटाचा टाइम आहे फक्त. गो 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 गाईस, मनाताईची एंट्री एकदम सुपर फास्ट. कम ऑन, बघूया टोल लागतो की नाही. बघूया इफ यू हॅव सक्सीडेड. 2 मिनिटं.
मला तर एकदम खतरनाक गोष्ट घेऊन आली आहे कॅफे निलोफरचा बन मस्का. आणि हा एवढा एक नंबर आहे ना भाई, सर्वात बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे तुम्हाला कधी खायचं असेल बन मस्का चहा तर हा खा, हैदराबादला जाऊन खास. मनात हिला गिफ्ट आणले मी कोणाला? मी कसं वाव. birthday gift. काय शपथ ऍपल वॉच. दे 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 गिफ्ट दे. घे. तुझं नाहीये. कोणाचं आहे कोणाचं मग? हे अथर्वचं आहे. Guys, आम्ही इथे पॅरा रोडला आलेलो फोटोग्राफी, म्हणजे आम्हाला फोटोग्राफीची तर इच्छा नाही आहे, काढ व्हिडिओ पण हे बघा इकडे पॅरा रोडची गर्दी बघा एकदा. हे बघा डिअर जिंदगी बघा बाजूचे. तो बघ हा बघ. हो तिकडे लावलंय सायकल ऑन रेंट. आणि हा नॉर्मल हाच रस्ता आहे. अरे याला उडव. त्याचं काय करायचं? क्रेझी रोड नाहीये. तरी हे बघ ह्यांचा काढ ह्यांचा. गाईज मला असं वाटतं की पारा रोडला येण्यात काहीच पॉईंट नाहीये, एकदम बेकार गर्दी आहे. म्हणजे आधी जसं ओपन मध्ये फोटो वगैरे काढायला मिळायचं तसं आता काही मिळत नाही. आता आम्ही चाललो आहे बाबा औरम. हा बघा हा इकडे हेल्प करतो हा माणसांना, नो पार्किंग सांगतो हा सगळ्यांना. इकडे आजींचं घर आलं रे, सुकी मच्छी. आम्ही यांच्याकडनं हाच रस्ता आमचा, इथून हे झाड. हा चल चला. आता आम्ही आमची गाडी परत लावली आहे हॉटेलच्या इथे. बाबावरून पूर्णपणे कॅन्सल केलं आहे कारण का दोन्ही त्यांच्या ब्रांचला खूप वेटिंग होती. आमच्या इकडे जी जर्मन बेकरी आहे जिकडे सकाळी गेलेलो, सो आता तिथेच काहीतरी लाईट खातो आहे कारण का संध्याकाळी परत बर्गर फॅक्टरीला जायचं आहे. सो परत तिथे हेवी होणार आहे. तिकडचे ते बर्गर्स असतात ते हेवी असतात थोडेसे खायला. आणि मग रूमवरती आराम करू कदाचित, किंवा पूलमध्ये जायचा प्लॅन आहे. मी तर आता काय खात नाही आहे कारण का पोट भरलं आहे. जो सकाळी ब्रेकफास्ट केलेला आपण तेव्हा ब्रेकफास्ट सकाळचा खूप मस्त होता बाय द वे. म्हणजे 8 जूनपेक्षा बेटर होता कॅफे कॉटिंगा. ते माझा पर्सनल प्रेफरन्स आहे की 8 जूनला जाण्यापेक्षा कॅफे कॉटिंगाला जा. खूप मस्त ब्रेकफास्ट होता आणि सर्व्हिस पण चांगली होती. फटाफट आलं सगळं जेवण आणि गरमागरम होतं सगळं. चला. हा आहे जर्मन बेकरी. इथे बसलो आम्ही आता. ही अशी म्हणजे चप्पल तुम्हाला इथे काढाव्या लागतात आणि ही अशी मस्त सिटिंग एकदम कम्फर्टेबल. मला ते काय काय ऑर्डर दिली आहे? मी चिकन चिली नूडल्स, टोफू कॅश्यू करी विथ राईस आणि चिकन चीज बॉल. चिकन. सो आपण आता एवढंच खाऊया, पण इथे आराम एकदम बसायला, जरा झोपू शकतो मस्त. अच्छा मीच आहे का पहिला? ठीक आहे. सो आम्ही अंडरकवर नावाचा एक गेम खेळतोय. मी बोलतोय स्मेल. कॉफ. म्हणजे कफ म्हणायचं का तुला? कफ. काय? विक्स. ओके. स्किन. व्हाईट पेस्ट. मी काय बोलली? थांब एक मिनिट. त्याने विक्स सांगितलं ना. विक्स क्लिअरली विक्सला. नाही सस्मितला एलिमिनेट कर. मेकअप गॅस आहे काय? माझे तू. अच्छा हा ठीक आहे. पेस्ट बोलली आहे ना. मी स्किन बोललो. एक मिनिट. हा तू काय स्किन मासू शकतो? स्किनचा काय संबंध आहे? जयन बरोबर आहे. जयन बरोबर आहे. जयन बरोबर आहे. मला ही वाटते ही कॉफ. मी बोलतो अजून एकदा. किचन. जिंजर. चायनीज. अरे यार 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग. अजिनोमोटो. बरोबर आहे. यस वेल प्लेड. चीज तशा दिसते. खाऊन बघ कसं आहे बघ. बरं आहे? चांगलं आहे. मला तर चांगलं आहे. चला आमचं अजून एक चिकन नूडल्स ना. ही का आमची बिचारी व्हेज फूड खाते. पण गोव्यामध्ये येऊन व्हेज फूड थोडंसं वाईट तर वाटत असेल. चांगलं आहे. काय आहे त्याचं नाव काय डिशचं? पनीर अँड कॅशू करी विथ ब्राऊन राईस.
सरुताईने हा तिरामिसू मागवला इकडे. हा ठीक आहे. गाईज वी आर रेडी फॉर अवर नेक्स्ट ॲडव्हेंचर इन गोवा. सो आता आम्ही सगळे तयार होऊन निघतोय मोर्जिम बर्गर फॅक्टरीसाठी. चला सगळे मस्त एकदम रेडी झालेत आणि हे असे रेडी झालेत कारण का आमचा मोस्टली असा प्लॅन आहे की याच्यानंतर डान्ससाठी क्लबिंग वगैरे जायचं. पहिला बर्गर फॅक्टरीला पोचूया आणि किती गर्दी वगैरे आहे ते बघूया. फायनली आम्ही खूप मेहनत करून बर्गर फॅक्टरीला पोचलो आहे आणि ही सर्वात बेस्ट प्लेस आहे. म्हणजे मला तरी खूप आवडलेली ही प्लेस. तुम्ही जर गोवाला येत आहे तर ही एकदम मस्ट विजिट प्लेस आहे माझ्या मते तरी. आणि हे फुल सिटिंग आहे इथे. म्हणजे हा पूर्ण बीचच आहे. सो तुम्हाला हे दिसतंय सँड सगळी आणि इथे सिटिंग आहे. सो व्हेरी लकी की आम्हाला डायरेक्ट बसायला मिळालं. इकडे टेबल रिकामी आहे. सो आता बसून घेऊया आपण. हे पूर्ण बीच एरिया आहे. सगळे कसे किनट आहेत. सगळ्यांनी 8 बर्गर मागवले आहेत. आय डोंट नो 8 सगळे संपतील की नाही. मला वाटते आर्या मिहिकाकडून संपेल की नाही मला डाऊट आहे. चला आता उडवायला घ्या. हा माझा बर्गर आहे. थांबा तुम्हाला लाईट लावून दाखवतो आता. आता पण इकडे दिवाळीची तयारी चालू केली. आता दिवे कधी लावतोय? दिवे आयुष्यात खूप लावले. अरे वा. पण आता 1 फेब्रुवारीला लावणार आहेस ना? ही रोषणाई करणार आहे ना. कमबॅक किंग, कमबॅक किंग. सो या तुम्हाला पंट्या दिसत असतील त्या पंट्या नाही. त्याच्यामध्ये सॉस आलेला, डीप आलेला. पंटा नाही आहेत. पंट्याचे आहेत पण त्याच्यात डीप आलेला. दीप आलेला. काही आम्ही आलो आता इकडच्या एका LPK म्हणून क्लब आहे. सो हा क्लबचं तुम्ही बघू शकता एंट्रन्स वगैरे. सो आम्ही आता फक्त बघायला आलो का कोणीच नाही आहे. म्हणजे क्लबच्या बाहेर फक्त 2च गाड्या होत्या आणि आमची एक 3री गाडी होती. बघूया आता रिसेप्शनपर्यंत जाऊन येऊया. जर आवडलं तर आपण एंट्री घेऊ शकतो. नाही तर मग नाही घ्यायची एंट्री. बाई दाखवली. बाई दाखवली ती बाई झोपली आहे बिचारी. आप कपल बन के आओ ना. बघितलं ना आम्हाला. आम्ही इथे उभे होतो. नाही दिला. अर्धा पाऊण तास आम्ही बाहेर थांबतो. आमच्या बरोबर काढून तुम्ही वाईब चेक करा आतमध्ये काय. वाईब चांगली असेल तर तुम्ही डान्स वान्स करा. आतमध्ये कोणच पण मी काय बोलते फोटो तर काढून घेऊ. आलाय तर एवढं. हा. या बाई बरोबर नाही काढायचं. बाई झोपली आहे. नका इकडे कंप्लीट 2 दिवसांनी उठणार. आता आम्ही तो क्लबचा वगैरे सगळा प्लॅन जरासं सध्या कॅन्सल केला आहे. मोस्टली आम्ही चाललो परत टिटोज लेनला. पण त्याच्या आधी इकडे न्यूटन्समध्ये आम्ही थांबलो आहे. अथर्व म्हणत होता की हे खूप मोठं सुपर मार्केट टाईप आहे. 3 फ्लोअरचं सुपर मार्केट आहे. सो बघूया आतमध्ये काय काय आहे ते. इकडे जरा पुढे गेले वर गेले क्या आतात. ओके ठीक आहे. तू काय पाणी घेत आहे? ठीक आहे ठीक आहे. फुल सुपर मार्केटच आहे ॲक्च्युली. सो आम्ही आता उतरलो टिटोज लेनमध्ये. बघूया काय करायचं ते किंवा असं नुसतं असं एक एक्सपिरियन्स घ्यायला आलो आम्ही इकडे. ती वाईब आहे इकडे. लफडा ब्लॉग. वाय सो सिरियस. हे इकडे टिटोजचा तुम्हाला पुतळा मिळेल. टिटो हेनरी डिसूजा यांच्या नावावरती पूर्ण लेन आहे. सो तुम्ही हे वाचू शकतात. आणि हे टिटो आहेत. वी आर ऑन द बागा बीच. हे फुल बागा बीचची वाईब आहे इकडे. मस्त एकदम. काय तुला नाही आवडत वाईब ही? हां माणसं आणि सगळ्यात घटिया क्राऊड इथे येतो. बागा बीच फुल असं पॅक आहे एकदम. आम्ही फिगर आउट करतोय काय करायचं आहे ते नक्की. गेलो ना बीचच्या. हां मी काय बोलते की तो सिफायवाला क्राऊड होता. कुठल्या सिफायला असं दिसत आहे तो लोक. हां पण कसा होता बागाचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? माइंड ओपनिंग. फार छपरी क्राऊड आहे. राईड
पण टिटोज लेन चांगली आहे ना. टिटोज लेन चांगलं पण बाहेरूनच बघायला आय वुडंट विश टू गो इनसाइड. वाईब चांगलं होतं पण आपली वाईब अजून बेटर आहे. हा आपली वाईफ मॅच नाही आपली केली. वाईफ टिटोज लेन वाली नाही आहे. हा. आपली वाईफ बर्ड्स बाय रोमिओ लेन थाला. हा थलासा जरा कोण तो LPK. LPK पण नाही. LPK आपली वाईफ आहे पण त्या नाहीये, आज नाहीये तर नव्हतं. आज नव्हती म्हणजे. Crowd नव्हतं. चला आपण गाडीत बसून घेऊया. रूमवर जायचं ना आता. पॅशन्स डे गोवा क्लब. या आता झोपून जाऊया आणि मग उद्या सकाळी आपण आपला डे कंटिन्यू करूया. येस पारा पारा. चला गाईस, सो आपला डे 2 संपलाय. थोडासा हेक्टिक होता आजचा दिवस कारण का ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्ती होतं. तुम्हाला काय वाटतंय कसा होता दिवस आजचा? आजचा व्लॉग एंड करूया आणि उद्याचं आपलं काहीच प्लॅन नाही आहे. सगळं काय काय चाललंय डोक्यात प्लॅन्स. सो बघूया उद्या काय होते ते. बाय 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 गाईस. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय.